कोण समोर आहे? गद्दार रिक्षावाले ते आज ठाकरेवरती बोलत आहेत. लायकी आहे का यांची? आपल्यातही काही विभीषण असतात. आपल्याला वाटतं आपल्याच आहे, आपल्याबरोबर फिरतोय, काय करतोय काय माहित नाही. त्यालाही आवाज द्यायला लागणार आहे. नीट राहशील तर ठेवीन तुला बरोबर, त्याचा आडवा करीन. सर्वांना जय महाराष्ट्र. पहिला ऐतिहासिक मेळावा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, बरोबर ना? आणि ज्याची सगळ्यांना म्हणजे वाट बघत होते, सगळेजण वाट बघत होते, ती युती झाली आणि आज आपण एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं 5 तारखेलाच डोममध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, आणि ते दाखवूनच दिलं. आमचे साहेब पण परवा एका ठिकाणी बोलले आम्हाला की तिकीट बिकीट बाजूला ठेवा, निवडणूक आहे, लढायची आहे आपल्याला, पण ही निवडणूक ही मराठी माणसासाठी लढायची हे लक्षात ठेवा. म्हणजे जे आता मगाशी खानविलकर साहेबांनी बोलून दाखवलं की इतकी वर्ष तिकीट नाही मिळाली, खंत बोलून दाखवली, ते सगळं बाजूला ठेवा. खूप लोकांच्या इच्छा आहेत त्या आज मरतील. खरी गोष्ट आहे ना. काय एकच तिकीट द्यायची की नाही वॉर्डामध्ये? पक्ष 2 आहेत, तुमच्याकडे 4 इच्छुक, आमच्याकडे 4 इच्छुक. लढाई करायची की नाही करायची आहे? का आपसात लढायचं आहे? आपण ह्या उद्देशाने उतरला पाहिजे की समोरच्याला गाळायचंच आहे. कोण समोर आहे? गद्दार रिक्षावाले ते आज ठाकरेवरती बोलत आहेत. लायकी आहे का यांची? ह्यांना बनवलं कोणी? ह्यांनी पाय धुवून पियाले पाहिजे ठाकरेंचे, आणि हे आम्हाला शिकवणार. म्हणून मी माझ्याही मेळावा, मी मोठेपणा सांगत नाहीये, पण आम्ही जेव्हा मनसेचा मेळावा घेतो, इथेही खूप सारे मेळावे आमचे, पण तेव्हा मी नेहमी बोलतो, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी बोलतो की तुम्ही त्या ज्येष्ठ शिवसैनिकांना शिकून घ्या की जी कट्टरता असते, काय कट्टरता काय आहे ती फक्त आणि फक्त ज्येष्ठ शिवसैनिक. बाळासाहेब गेल्यानंतरही खूप जणांनी असं बोलले की आता पक्ष संपेल, खाली उतरतील. नाही, हा पक्ष जो जिवंत आहे तो फक्त शिवसैनिकांमध्ये जिवंत आहे, आणि मला माझ्याही महाराष्ट्र सैनिकांचा अभिमान आहे. पक्ष सातत्याने हार बघितली तरी माझा महाराष्ट्र सैनिक आमच्या राजसाहेबांच्या बरोबर कट्टरपणे उभा आहे. म्हणून आज हा जो संगम झालेला आहे, हा अनुभवी ज्येष्ठ शिवसैनिक आणि आक्रमक तरुण महाराष्ट्र सैनिक, काय करू शकतो आपण? नेहरू साहेबांचं मार्गदर्शन मिळेल, पोतनीस साहेबांचं मार्गदर्शन मिळेल. आज घोषाळकर बाहेर गेले, त्यांना दौरा लागला म्हणून त्यांना दौऱ्यावर जायला लागलं. त्यांच्या मार्गदर्शनचं असं आपल्याला मार्गदर्शन मिळालं. जुने सगळे निवडणूक कशी लढायची, मतं कशी काढायची, सगळं माहिती आहे यांना. आणि तुम्ही सगळे शाखात्मक जुने आहेत, आम्ही आक्रमक आहोत. मी आमच्या बैठकीमध्ये पण बोललोय की येऊन येणार कोण, मनसेशिवाय आहे कोण, असा घोषणा देणारा तरुण मुलगा आणि फक्त ताई असा हात दाखवणारा ज्येष्ठ शिवसैनिक, बरोबर की नाही? मी 2014ची निवडणूक बघितली. मोदींची लाट, आम्हाला किती मतं होती? 9,42,000, 39,000. आणि त्या लाटेमध्ये तुमच्याकडनं अग्रवाल म्हणून उमेदवार होता शिवसेनेकडनं, जो बाहेर. माझ्या मते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं बोर्लीमध्ये मराठी माणूस जिंकला पाहिजे, विनोद तावडे पडला पाहिजे, पण काय सांगितलं होतं, आणि म्हणून तो अग्रवाल दिला गेला होता. आता मराठी माणूस कोण होता तेव्हा? तावडे आणि मी फक्त तुम्हाला अनुभव सांगतो. पण तरी त्या टायमाला कट्टर शिवसैनिकांनी मतदान केलं फक्त शिवसेनेला, आणि त्या अग्रवाला 27,000 मतं पडली आणि आम्हाला 22,000 मतं पडली, 22-23,000 मतं पडली. हे का सांगतो तुम्हाला? हा जो शिवसैनिक आहे, मनसेचा कट्टर कार्यकर्ता राजसाहेबांच्या आदेशाने चालतो, शिवसेनेचा कार्यकर्ता उद्धव साहेबांच्या आदेशाने चालतो, बाळासाहेबांच्या आदेशाने चालतो, त्यांच्या पावलावर चालतोय. अहो, काँग्रेसलाही मतदान करायला लागलं ना. केवढं मोठं दुःख होतं तुमचं.
आज हा जो आनंद आहे हा प्रत्येक शिवसैनिकामध्ये आणि महाराष्ट्र सैनिकामध्ये हा आनंद का आहे? कारण की दोन भाऊ एकत्र आलेत. आज आम्हाला कोणत्या परक्याला मतदान करायचं नाहीये, आम्हाला आमच्या माणसाला मतदान करायचं. आपल्याला ह्या विचारांनी काम करायचंय. त्यांचं नरेटिव्ह काय असेल ते असेल, आमचा नरेटिव्ह फक्त आणि फक्त मराठी. मराठीवर बोलत तर त्याला माफी नाही. मराठीचा मान ठेवा, आमच्याबरोबर बसा, खा. अहो ते आता ते खान खान करतायत. त्यांचा एकही मुसलमान मित्र नाही आहे का? त्यांनी दाखवावं. आमचा एकही मुसलमान मित्र नाही आहे, आम्ही कुठेच जात नाही. तर आमचेही मित्र आहेत, आम्ही दर्ग्यामध्ये जातो. याचा अर्थ असं नाही ना की आम्ही आमचा धर्म सोडलाय. ते मतांसाठी ते सांताक्लॉज बनले, आम्ही नाही बनलो. आम्ही आमच्या मतांमध्ये ठाम आहे. आम्ही मराठीचाच मुद्दा घेणार आहे आणि तो कधीच विसरणार नाही. मुंबईमध्ये जर मुंबईचं मराठी पण टिकवायचं असेल तर आपल्याला ठाकरेंच्या पाठीत उभं राहिलं. एकच ब्रँड, एकच ब्रँड. हो पालघरमध्ये आले आतमध्ये ते, आता आले की नाही? तरी फक्त एक चुणूक दाखवली आपल्याला की 500 मीटर काय आले आपले, 500 का 50 मीटर काय असं आले आतमध्ये. प्रयत्न करतात की आम्ही जागा कशी घेतोय ते. तुम्हाला हे माहिती आहे का? मुंबईचं एअरपोर्टचं जे वर्चस्व आहे अख्ख्या देशामध्ये ते कमी करायला काय केलं? नवी मुंबई बनवली, बरोबर? तिकडनं हायवे बनवला, वाढवण बंदर. म्हणजे काय करणार? आपल्याला मुंबईचं जे महत्व आहे हे कमी करणार. जी आपली इकॉनॉमिकल जी राजधानी मुंबई आहे ही कमी करणार आणि वाढवण मार्फत तिकडणार नवी मुंबई मार्फत डायरेक्ट पालघर, तिकडनं पुढे गुजरात. मोदींचं वाक्य आहे हो की मुंबईमध्ये जी लक्ष्मी आहे ही मराठी माणसाची नाही, गुजराती माणसाची आहे. मोदींचं भाषणाचं वाक्य आहे. त्यांच्या डोक्यामध्ये हा पहिल्यापासून डाव आहे. आपल्याला हे डाव ओळखायचे. आता अवधूतबाईंनी जे सांगितलं, जर भाजपला मत दिलं तर हे मत कोणाचं? हे अदानीचं मत आहे. धारावी दिली, एअरपोर्ट दिलाय, ते हळूहळू सगळ्याच गोष्टी देत आहेत. त्यांचं जे पोर्ट आहे तिथे सिक्युरिटी त्यांची आहे. सर्वात जास्त ड्रग्स उतरतं तर बोलतात त्याच पोर्टवरती उतरतं. तिथे CISF नाहीये. आम्ही एअरपोर्टची इंजिन सांगतो, मी पण सेनेची पण इंजिन जोरदार आहे तिथे. पण मराठी माणसाच्या नोकरीवरती विषय आला तर तिथे कोणाचंही लक्ष नाहीये. अदानी गुजरातवरतून माणसं आणतोय. तसा जीविकेपूर्वी नव्हता, अदानी तेच करतोय. आणि तशीच तरी नवी मुंबईमध्येही माणसं भरती केलेली आहेत. ह्याच्यावरती आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. जर सहा कार्गो जर बंद झाला तर मला वाटतं मुंबईतल्या कितीतरी 10 ते 20 हजार घरांचं पूर्ण घरं उद्ध्वस्त होतील. तो कार्गो नवी मुंबईत घेऊन चाललेत ते. म्हणजे मी काय हे सांगतो तुम्हाला, हे जे भाजपचं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे माझ्या राजसाहेबांचा. ते अशा बारीक सारीक गोष्टीवरती बरोबर लक्ष ठेवतात. त्यांचं बरोबर लक्ष असतं. उद्धव साहेबही तसेच काटेकोरपणे लक्ष ठेवतात. पण आपल्यालाही सजग राहणं गरजेचं आहे. आज बोलीत घर नाही मिळत आपल्याला. कोथली साहेबांनी ते सांगितलं आता की मच्छी खातात, मटण खातात, फ्लॅट नाही. पण नाकारल्यावरती काय करतात? समजा 25,000चा भाव असेल तर मुद्दाहून 35 सांगणार. मग घेणार काय आपण? नाही घेणार. मग आपण कुठे जाणार? कुठे? गोराई चारकोपला आले. तिथून कुठे गेले? वसई नालासोपारा, मीरा रोड, वसई नालासोपारा, आता पालघर. गुजरातला घेतील ते आपल्याला, पालघरच्या पुढे नाही गेलं. आपल्याला मुंबईतच राहायचं आहे. आपलं घर हक्काचं मुंबईमध्येच आहे. सर्वांना जागरूक राहायला सांगा. निवडणूक जी आता चालू आहे, घडामोडी सगळ्या, ह्या घडामोडीमध्ये पैशाचा बाजार केवढा वाढला. नगर परिषद बघितलं तुम्ही? जिल्ह्यात काय किती पैसे वाढले? अहो चर्चा अशी आहे 10,000, 20,000, लोणावळ्यामध्ये तर 30,000 पण वाटलेत बोलतात. काय करतायत काय हे लोक? हे रस्ते काढले, खोदून ठेवले, सगळे पैसे 30%, 50% कट मारून टाकले आणि पैसे सगळे खाऊन टाकले त्यांनी. आणि तेच पैसे होतात आता. आणि हे आम्हाला शिकवणार. मला वाटतं नेरुरकर साहेब 92-93 ला नगरसेवक होते साहेब. तुम्ही 85 पासून नगरसेवक होते. तिथे आमच्याकडे काजूपाडा बावडेकर साहेब होते.
मला वाटतं ह्यांना कधी पैसे वाटायची गरज लागली नाही, कारण की काम केलं होतं, लोकांच्या मध्ये उभे राहिले होते, जनतेमध्ये उभं राहून मतं मिळवली होती. शाखा का बनली आणि शाखेचं महत्व का वाढलं शिवसेनेच्या, कारण की तिकडे गेल्यावरती पोलीस स्टेशनला नाही गेलं चालेल, पण शिवसेनेच्या शाखेत गेलं की न्याय मिळेल. त्या संकल्पनेत बाळासाहेबांनी शाखा बनवली. तेव्हा नगरसेवक आणि शाखा प्रमुख दोघांची लेवल किती एकच होती ना, एवढी हाईट असायची. पण दाढी आहे आणखी टीका असला की माणूस घाबरला पाहिजे, ही शाखा प्रमुखची वट होती. मी माझ्याकडे सांगितलं जरा शिका त्या शाखा प्रमुखांना. काही लोकांनी वाढवल्या लागतं दाढ्या, आमच्याही काही लोकांनी दाढ्या वाढवल्या. पण जर तुम्हाला तिथं जर रोग दाखवायचा असेल तर तुमचं वजन टी शर्ट घालून फिरला तर वजन पडणार आहे का? काल मी तुमच्यातल्या एका पदाधिकाऱ्याला सांगितलं टी शर्ट घालून येऊ नका, नीट कुर्त्यात ये तर मान मिळणार. तर मान मिळवायला लागतो. असं जेड्यावर फिरलं तर मान मिळणार. गेला तर बरोबर 4-5 जण असली तर पाहिजे ना. शिवजयंती मनवायची तर वर्गणी काढायची आहे ना आपल्याला. तर शिवाजी महाराजांची जयंती मनवायची आहे का फक्त बॅनर लावला आणि संपला का विषय? आणि तरीही ते व्यापारी जे आहेत ते शिवसेनेचा मान ठेवत होते, कारण की दंगलीमध्ये कोण उभं राहिलं? हे भाजपवाले उभे होते रे. ते सगळे घरात बसले होते, बायकोच्या पत्राखाली लपले होते भाजपवाले. झाडाला खाली कोण होता? मराठी मुलगा होता, शिवसेना होती खाली. हे विसरले काय भाजपवाले? हे सगळे गुजराती विसरले का? आज हे गुजराती बोलतात भाजप मोदी आमचा आहे. तेव्हा कोण होतं? त्या भाजपला मोठं करणार कोण होतं? बाळासाहेब ठाकरे होते. हे विसरले, त्यांना आठवण करून द्यावं लागणार. मी जेव्हा माझ्याकडे खूप गुजराती व्यापारी मित्र माझे, आताही मी बोलायत होतो, एक व्यापारी होते, त्यांना बोलून दाखवलं मी गोष्ट. काय धंदा तुमचा चांगला आहे काय? अरे भाई 30% डाऊन हो गया है, दिवाळी तो पुरा खत्म हो गया. तर काय तरी मोदी पाहिजे. पण झालं ना आता खासदारकी, लोकसभेला तुम्ही हिंदुत्व म्हणून मोदींना दिलं ना, ठीक आहे ना. आता महानगरपालिका आहे ना, रस्त्यावरती कोण आहे बघा ना, कोण येत आहे? तुमच्या नगरसेवक तुम्हाला माहिती तरी आहेत का? त्यांना माहितीच नाहीये. येतात, मतदान करतात, निघून जातात. बिल्डिंग मधून 100 माणसं असेल तर 95 माणसं उतरतात आणि वोटिंग करतायत. बोरलीच्या 15 नंबर वॉर्ड मध्ये 27,000 मतदान नगरसेवकाला. आपला मराठी माणूस एकत्र झाला पाहिजे आणि जागा झाला पाहिजे. किती आहेत? 10,000 मराठी आहेत. 20% 25% आहेत एका वॉर्डमध्ये, काही ठिकाणी 45-50% पण आहेत. पण जिथे 20-25% मराठी आहेत त्या 10,000 माणसांनी एकत्र उतरून 10,000 मतं दिली पाहिजे. आपोआप आणि आरामात शिवसेना मनसेचा नगरसेवक जिंकेल. तुम्हाला घराघरात घुसायला लागणार आहे. एक मराठी का शोधायचं आहे आपल्याला. आणि काही गुजराती उत्तर भारतीय आहेतच जो हिंदुत्वासाठी बाळासाहेबांना मानतायत, राजसाहेबांना मानतायत. त्यांना राजसाहेबांची धोरणं आवडतात. हा माणूस काहीतरी करू शकतो, बाळासाहेबांना हिंदुत्व आवडतं, अशी माणसं आहेतच. ती 10-20-25% वळी आपल्याकडे. तर मुंबईमध्ये शिवसेना मनसेचा महापौर बसवायला कोणही थांबवू शकत नाही. तर गणित घेऊन जाणार तुम्ही. मला वाटतं 80-85 नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातले 40-44 40 चोरांनी चोरले. खोक्यांच्या मागे तेही पोके गेले, आत्ताही गेले हल्ली. पण त्या 80-85 नगरसेवक पुन्हा शिवसेना जिंकून आणू शकते, ही तुमच्याकडे ताकद आहे. आणि मनसे जिथे काही ठिकाणी मला वाटतं दोघांची मतं मिळवली ना तर 1000-1500 मतांचा फरक आहे. मागे असो आपण, पण जर ही ताकद एकत्र आली, सीट शेअरिंग काय होतं मला माहित नाही, तिकीट कोणाला मिळतं मला माहित नाही, पण जर 80-85 शिवसेनेने काढले आणि मनसेने 30-35 जरी काढले ना तरी मुंबईमध्ये महापौर भगवात आणि भगवात राहणार. हे कितीही बोलून द्या ना, कितीही नरेटिव्ह सेट करून द्या, तुम्ही तयार आहात काम करायला? जोरदार तयार आहात? आपण एक घोषणा देऊया, मग मी थांबतो. खूप बोलतोय कारण की मला बोलायला खूप हे आहे आणि कट्टर आणि स्पष्ट बोलतो. ही मीडिया भीती आम्हाला वाटत नाही. घोषणा द्यायच्या आधी एक काय विषय सांगतो. या मगाची पैशाचा विषय बोलू ज्या बोलतोय, आपणही गेल्या वेळी पैसे पकडले देवी पाड्यात. पाटकर साहेब बरोबर, सुविधाताई होत्या सगळ्या, 1.5-2-2.5 लाख काहीतरी आम्ही पकडले. पोलीस स्टेशनला मुलं जमा केली, पैसे जमा केले, दाखवले का 75,000 फक्त जमा दाखवले. गोण्या होत्या, गोण्या. बरोबर.
काय झालं पुढे काय माहिती आहे? कोणाच माहिती नाही. त्या केसेस होतात का? होतात. थातुरमातुर करून मग तो आमदार बसलाय तिथे चोर, बरोबर. यावेळी जर पैसे वाटायला आले तर तोडायचा त्यांना, तंगड्या करून हातात द्यायच्या. पैसे वाटतात ते आणि आपण घाबरायचं. आलेले पैसे खेचून घ्यायचे, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटायचे, जमा करायचे नाही. अरे हेच चोरतायत. ते आलेले पैसे जातात कुठे? ह्यांच्याच घरात जातात. नंतर बिंदास करा, आम्ही उभं राहू. तुम्ही जिथे जिथे आवाज द्याल ना, शिवसेना मनसे एकत्रपणे खाली उभे राहील. अजून एक सांगतो, आपल्यातही काही विभीषण असतात. आपल्याला जिंकायचं आहे, मस्करी करायची नाहीये. आपल्याला जिंकायचं आहे तर आपल्यामध्ये कोण काळा आहे? आपल्यालाही काळा लक्षात ठेवायला लागेल. आपल्याला वाटतं आपल्याच आहे, आपल्याबरोबर फिरतोय, काय करतोय काय माहित नाही. त्यालाही आवाज द्यायला लागणार आहे. नीट राहशील तर ठेवीन तुला बरोबर, त्याचा आडवा करीन. काय संघटना म्हणून जर आपण एकत्र येतोय, आज दोघं भाऊ 15-20 वर्षाचं भांडण विसरून एकत्र आले, आपण सगळे कार्यकर्ते एकत्र आलो आणि मग अशा लोकांमुळे आपण हारायचं का? ईव्हीएम तर आहेतच त्यांच्याकडे, शेवटचा मुद्दा ईव्हीएम आहेतच. आज आपलं जे गणित आहे त्या गणिताप्रमाणे मला वाटतं मागाटणे विधानसभेचं मी तुम्हाला गॅरंटी देतो, त्यांच्या 7 पैकी 7च्या 7 नगराचं पाळून टाकू आणि आपले जिंकून येतील. बोरिवलीमध्ये, मी मराठी माहिती द्यायचंच बोलतोय मी, बोरिवलीमध्ये समजा हे स्टेशनचे काही 1-2 वॉर्ड आहेत, ते सोडले तर 7 वॉर्डपैकी आपले कमीत कमी 4 ते 5 नगरसेवक जिंकतील. पण एकत्रित काम करणं गरजेचं आहे. सगळे भेदभाव म्हणजे खानगीकरांना मी त्यांची माफी मागून त्यांना बोलतो की जाऊन द्या ते प्रोटोकॉल. आपण कोणासाठी एकत्र आलेत? साहेबांसाठी एकत्र आलेत, मराठी माणसासाठी एकत्र आलेत. नाही बोलवलं तरी मी दाखवतो. ते काल पाटेकर साहेबांनी बोलून दाखवलं की नयनला फोन केला, अचानक विसरले होतो आणि फोन केला, नयन फोनवरती आला, मी तयार आहे यायला. मला मान सन्मान बघायचा नाही. कुठे झाला भांडण आम्ही पोचू आणि ताकदीने पोचू. मी काय बोललो? शिवसेनेचा अनुभव आणि मनसेची आक्रमकता. तसंच उद्धवजींनी संघटना जोरदार चालवलेली आहे, तसंच माझ्या राजसाहेबांचा आक्रमकपणा आहे. ह्या दोन्ही गोष्टींची मेळ वरती असतील तर आपण खालीही ती मेळ ठेवूया. मुंबईमध्ये 130 ते 40 नगरसेवक यायला कोणी थांबवू शकणार नाही. तुम्ही तयार आहात? मुंबईमध्ये एकच ब्रँड, महाराष्ट्रात एकच ब्रँड, गल्लीत एकच ब्रँड, आईचा ब्रँड, पप्पाचा ब्रँड, मामाचा ब्रँड, मराठी माणसाचा ब्रँड. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.